नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि आदरणीय पालकांनो. महाराष्ट्र मेडिकल करिअर कौन्सिलिंग या युट्यूब चॅनल तर्फे मी आपली मार्गदर्शक शमी महाडेश्वर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. आज आपण नीट परीक्षेच्या इतिहासातील कदाचित सर्वात मोठ्या बदलाबद्दल चर्चा करणार आहोत. भारतीय केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी जाहीर केले आहे की 2026 मधील पेपर लीक प्रकरणानंतर सरकारने नीट यूजी परीक्षेची संपूर्ण प्रणाली बदलण्याचा निर्णय घेतला असून 2027 पासून नीट परीक्षा कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट म्हणजे सीबीटी स्वरूपात घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. या बदलाचा उद्देश परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि विश्वासार्ह बनवणे हा आहे. शिक्षण विभागाच्या अधिकृत धोरणात्मक निर्णयानुसार 2027 पासून ही परीक्षा संगणक आधारित म्हणजे सीबीटी पद्धतीने घेण्याचा मानस सरकारने व्यक्त केला आहे. ही माहिती केवळ अधिकृत सूचनेवर आधारित असून परीक्षेचे सविस्तर नियम आणि मार्गदर्शक तत्वे ही नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या म्हणजेच एनटीएच्या अधिकृत वेबसाईटवर लवकरच उपलब्ध होतील. त्यामुळे कोणत्याही संभ्रमात न राहता अचूक आणि खात्रीशीर अपडेटसाठी आमच्या चॅनेलशी जोडून राहा. परंतु मित्रांनो, कोणताही मोठा बदल हा केवळ फायदेच घेऊन येत नाही, त्यासोबत काही गंभीर आव्हानेही निर्माण होतात. म्हणूनच आज आपण भावनिक प्रतिक्रिया न देता या निर्णयाचे वास्तववादी विश्लेषण करूया. सर्वप्रथम आपण हे समजून घेतले पाहिजे की हा निर्णय अचानक घेतलेला नाही. 2026 मध्ये नीट प्रश्नपत्रिका गळतीच्या आरोपांमुळे लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. त्यानंतर केंद्र सरकारने सीबीआय चौकशीचे आदेश दिले आणि एनटीएच्या परीक्षा प्रणालीत व्यापक सुधारणा करण्याची घोषणा केली. याच पार्श्वभूमीवर शिक्षण मंत्र्यांनी सांगितले की ओएमआर आधारित पद्धतीऐवजी संगणक आधारित परीक्षा भविष्यासाठी अधिक सुरक्षित ठरेल. आता प्रश्न असा आहे की सीबीटी म्हणजे नेमके काय बदलणार? यापुढे विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका आणि ओएमआर शीट मिळणार नाही. त्याऐवजी परीक्षा केंद्रावर संगणकाच्या स्क्रीनवर प्रश्न दिसतील आणि विद्यार्थ्यांना माऊस किंवा कीबोर्डच्या सहाय्याने उत्तरे नोंदवावी लागतील. त्यामुळे प्रश्नपत्रिका छापणे, ती देशभरात पाठवणे आणि ओएमआर शीट गोळा करून तपासणे या संपूर्ण प्रक्रियेत आमूलाग्र बदल होईल. सरकारच्या दृष्टीने पाहिले तर हा निर्णय अत्यंत महत्वाचा आहे, कारण प्रश्नपत्रिका छापलीच जाणार नसेल तर ती वाहतुकी दरम्यान किंवा वितरणाच्या साखळीत लीक होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात कमी होते. त्यामुळे पेपर लीक सारख्या घटना रोखण्यासाठी सीबीटी प्रभावी उपाय ठरू शकतो. याशिवाय निकाल प्रक्रिया अधिक वेगवान होऊ शकते. ओएमआर स्कॅनिंग मधील चुका कमी होतील, मानवी हस्तक्षेप कमी होईल आणि संपूर्ण परीक्षा अधिक डिजिटल पद्धतीने नियंत्रित करता येईल. परंतु आता आपण या निर्णयाची दुसरी बाजूही समजून घेतली पाहिजे. भारत हा अत्यंत विविधतेचा देश आहे. एका बाजूला मुंबई, पुणे, बेंगळूर आणि दिल्ली सारखी आधुनिक शहरे आहेत, तर दुसऱ्या बाजूला अजूनही अनेक ग्रामीण भागात विद्यार्थ्यांना संगणकाचा नियमित वापर करण्याची संधी मिळत नाही. याच ठिकाणी सर्वात मोठे आव्हान निर्माण होते. महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर, नाशिक यांसारख्या शहरातील विद्यार्थ्यांना सीबीटीशी जुळवून घेणे तुलनेने सोपे जाईल. परंतु पालघर, नंदुरबार, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, गडचिरोली आणि इतर दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना हा बदल मानसिक आणि तांत्रिक दृष्ट्या मोठे आव्हान ठरू शकतो. कारण नीट ही फक्त ज्ञानाची परीक्षा नसते, ते वेळेचे व्यवस्थापन, अचूकता आणि मानसिक स्थैर्याचीही परीक्षा असते. जर विद्यार्थ्याला संगणक वापरण्याचा आत्मविश्वास नसेल तर त्याच्या कामगिरीवर त्याचा परिणाम होऊ शकतो. आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे नॉर्मलायझेशन. जर देशभरात एकाच दिवशी आणि एकाच वेळेला सीबीटी घेणे शक्य झाले नाही तर परीक्षा अनेक शिफ्टमध्ये घ्यावी लागू शकते. अशा परिस्थितीत वेगवेगळ्या शिफ्टमधील प्रश्नपत्रिकांच्या अवघडपणातील फरक लक्षात घेऊन नॉर्मलायझेशन पद्धत लागू केली जाऊ शकते. ही प्रक्रिया न्याय्य असली तरी अनेकदा विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आणि वाद निर्माण होतात. त्यामुळे सरकारने या बाबतीत अत्यंत पारदर्शक धोरण स्वीकारणे आवश्यक ठरेल. याशिवाय लाखो विद्यार्थ्यांसाठी पुरेशी सीबीटी परीक्षा केंद्रे, अखंड वीज पुरवठा, सक्षम सर्व्हर, सुरक्षित नेटवर्क आणि तांत्रिक कर्मचारी उपलब्ध करून देणे हे देखील सरकारसमोरील मोठे आव्हान असेल. माझ्या मते या बदलाकडे भीतीने पाहण्याची गरज नाही, उलट विद्यार्थ्यांनी याकडे नवीन संधी म्हणून पाहिले पाहिजे. कारण आज जवळपास सर्व राष्ट्रीय स्पर्धा परीक्षा सीबीटी पद्धतीने घेतल्या जात आहेत. त्यामुळे भविष्यातील स्पर्धात्मक वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी हा बदल उपयुक्त ठरू शकतो.
महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी माझा स्पष्ट सल्ला असा आहे की अधिकृत अधिसूचना येण्याची वाट पाहत बसू नका. आजपासूनच संगणकावर मॉक टेस्ट सोडवण्याचा सराव सुरू करा. माऊस वापरण्याची सवय लावा. ऑन स्क्रीन प्रश्न वाचण्याचा वेग वाढवा आणि वेळेचे नियोजन सुधारण्यावर भर द्या. अशा विद्यार्थ्यांना भविष्यात निश्चितच फायदा होईल. मात्र येथे एक अत्यंत महत्वाची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी सीबीटी पद्धतीची घोषणा केली असली तरी अंतिम परीक्षा नियम, परीक्षा रचना, शिफ्ट पद्धत, प्रश्नपत्रिकेचे स्वरूप आणि इतर सर्व तपशील एनटीएच्या अधिकृत अधिसूचनेनंतरच निश्चित होतील. त्यामुळे सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास ठेवू नका आणि फक्त अधिकृत माहितीलाच प्राधान्य द्या. शेवटी एवढंच म्हणेन, जर हा बदल योग्य नियोजनासह आणि सर्व विद्यार्थ्यांना समान संधी देत राबवला गेला तर भारतातील वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि गुणवत्ताधारित होऊ शकते. मात्र डिजिटल सुविधांमध्ये असलेली दरी कमी करणे आणि ग्रामीण विद्यार्थ्यांना पुरेशी तयारीची संधी उपलब्ध करून देणे ही सरकारची सर्वात मोठी जबाबदारी असेल. ही बातमी केवळ परीक्षा पद्धतीतील बदल नाही तर भारतातील वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेच्या नव्या युगाची सुरुवात ठरू शकते. अशाच नीट पीजी, नीट एसएस, मेडिकल ऍडमिशन आणि काउन्सिलिंग संदर्भातील अचूक, विश्वासार्ह आणि सर्वात आधी माहिती मिळवण्यासाठी महाराष्ट्र मेडिकल करिअर काउन्सिलिंग या आमच्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. तुम्हाला काउन्सिलिंग मध्ये मदत हवी असल्यास आमच्या महाराष्ट्र मेडिकल करिअर काउन्सिलिंग या संस्थेशी जोडून राहा. नीट परीक्षा झाली, पुढे काय? हा आमचा काउन्सिलिंग संदर्भात पायाभूत माहिती देणारा माहितीपूर्ण व्हिडिओ पाहायला विसरू नका. तसेच आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ताबडतोब सबस्क्राईब करा, जेणेकरून नीट 2026 संदर्भात महाराष्ट्र सीईटी सेल व एमसीसी यांच्याकडून येणारे पुढील अपडेट्स आम्ही आपणास वेळेवर देत जाऊ. काउन्सिलिंग संदर्भात आपणास योग्य मार्गदर्शन करू. आमच्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. आता स्क्रीनवर दिसणाऱ्या QR कोडला स्कॅन करून आमच्या फ्री व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हा. जर आपणास आमच्याकडून पेड काउन्सिलिंग हवे असेल तर आम्हाला 93 25 26 15 62 या नंबरला व्हॉट्सअप मेसेज करा. जर हा व्हिडिओ आपणास आवडला असेल तर लाईक करा. आपले काही प्रश्न असतील तर कमेंट करा आणि पुढील महत्त्वाच्या माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया अशाच माहितीपूर्ण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.